कारण गेल्या काही दिवसांपूर्वी जाण्यात सत्तेचा महाग आलेला आहे आणि बुलडोजर लावून शिवसेनेची शाखा पाडली. त्यांना खरा बुलडोजर काय असतो तो बुलडोजर खेळ मी आज मुंबईच्या रस्त्यावरती आलेलो आहे. या नेबळेकर मी एवढंच सांगतोय की तुमची जी मस्ती आहे, आज सकाळी मला कळलं की आपली पोस्टर्स त्यांनी फाडली. निवडणूक आयोगाला मग आम्ही तुमची मस्ती फाडतो. आणि मला पोलिसांना धन्यवाद द्यायचे कारण त्यांनी शाखा शहरांचं रक्षण केलं शाखेच्या मालकापासून. आणि या संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय की प्रशासन किती हतबल झालेलं आहे. कारण आज जर काही इकडे तिकडे घडलं असतं तर महाराष्ट्राची आबरू गेली असती. कारण महाराष्ट्राची आबरू या चोराने इकडे सत्तेची गादी भोगतायत त्यांनी आधीच झालेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय पण मी आल्यानंतर सगळ्यांना घोषणा देतो की हा मागे बोलू, हा तुम्हाला साथ आहे, साथ देणार आहात. आपण उत्तर लढा लढायची हिंमत तुमचे काय काय. आणि म्हणून मी प्रशासनाला सुद्धा सांगतोय की या खोटे सरकारने आमची शाखा पडून एक खोका आणून ठेवलेला आहे. तिकडे आमच्या जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे. तो खोका लवकरात लवकर उचला तर आम्ही येऊन तो खोका उचलून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत या खरं वाद असूच शकत नाही कारण सगळी कागदपत्र आपल्याकडे आहेत. याचा निकाल लागत नाही तोपर्यंत एक तर तिकडे ते डबडा असता कामा नये आणि माझ्या शिवसेनेची शाखा रोज तिकडे भरल्याशिवाय राहणार नाही. कोण आढळायचं? अरे नेबळेकरांना तुमच्यात हिंमत असेल तर पोलीस बाजूला ठेवा आणि या समोर पोलीस बाजूला ठेवा. आज सत्तेवरती तुम्हाला तुम्ही दिल्लीच्या कृपेने बसलेला आहात. तुम्हाला बसवलंच कष्टपणे भावल्यानो तुमच्यामध्ये नाही हिंमत मर्दपणाचा तुमच्या आसपास सुद्धा फिरकत नाही. पण एक मर्द माझ्या समोर इकडे जमलेले आहेत त्यांना तुम्ही पोलीस भागावरती घाबरत असाल आणि मर्दाची अवलत असेल तर पोलीस बाजूला ठेवून या भिडा आम्हाला आमची तयारी आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने तिकडे जाऊन उभा राहिलो बघू कोणाची हिंमत आहे. जरी केसाला जरी धक्का लागला तरी यांचे सगळे केस तमाम महाराष्ट्र उचलून टाकल्याशिवाय राहणार नाही. और मुझे पता है आज बहुत सालों के बाद मैं मोगरा में आया हूँ. आज तक कभी अपनी वैसी दोस्ती हुई नहीं थी. गलत फहमी जरूर थी लेकिन आप सारे लोगों ने देख लिया 2.5 साल हमने कारोबार कैसे किया. आप जो हो रहा है क्या आपको बर्दाश्त है? ये मंजूर है? आप नहीं आपकी पूरी आपका पूरा परिवार और आपके सब बाल बच्चे इन चोरों के हाथ में उनका भविष्य आप देना चाहते हो. तो अभी आप एक निश्चय करो. एक निश्चय करा निवडणूक कोणती येऊ द्या. जो गद्दार इकडे आज दिसतोय त्यांनी काय काय फोटो लावले. या गद्दाराचं डिपॉझिट महापालिकेपासून लोकसभेपर्यंत लोकसभेत असेल कोणी त्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला घरी पाठवलं पाहिजे. गद्दारों को अभी इनके राजकीय आयु कितने नहीं है बाकी कोई जिलों के नहीं किस्मत से आपको मौका मिला था. सब लोगों ने आपके प्यार कर आपको वहाँ पार्लियामेंट भेजा था, महापालिका में भेजा था, विधानसभा में भेजा हो तो हमारे साथ है ना. या नेबळेकरांना कोणी सुद्धा थारा देता कामा नाही, द्यायचा नाही. वो भले भले होल्डिंग लगाते सरकार अपने दारी
अगर आ गए तो क्या उनको आप इज्जत देंगे? सरकार आपको चाहिए और सबको पदाधिकारी। और इसलिए मैं सारे लोगों को धन्यवाद देना चाहता हूँ। और मैं ये देखना चाहता था, मैं तो लड़ने के लिए तैयार हूँ, मैं तो लड़ने के लिए मैदान में उतरा हूँ, लेकिन मैं जिनके लिए लड़ रहा हूँ, कितने लोग मेरे साथ आएंगे? जो अभी उनको जो गद्दार है उनको पूछो आपके साथ कितने लोग हैं? आप सब लोगों को मैं पूछता हूँ, ये एक कोई जरा हाथ नीचे करो, हाथ खाली करा जरा, एक कोई जरा हाथ खाली करा, मुद्दा बोलने का विचारतोय नाही, एवढ्यासाठी हात खाली करा. भाड्याने किती लोक आले त्याने हात वर करा. एक भी नहीं है. और वहाँ जो है सब किराए के तत्व है, और किराए का तत्व कभी रेस्ट का घोड़ा नहीं हो सकता. किरायाचं जे तत्व असतं तो अश्वमेधाचा घोडा होऊ शकत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा मी प्रशासनाला एक ताकीद देतोय, होय ताकीद देतोय की तुम्ही या चोरांचे गुलाम नाही आहात. पोलिसांना सुद्धा सांगतोय तुम्ही आज त्या चोरांचं रक्षण केलेलं आहे, पण त्या चोराने एवढं सांगतो तुम्ही मधमाशांच्या पोळावरती दगड मारलेला आहात. आता या मधमाशा कुठे कुठे तुम्हाला डसतील त्या तुमचं तुम्ही बघा. ठीक आहे. महापालिका आयुक्तांना सुद्धा सांगतोय की ते जे काही खोका तुम्ही सुद्धा खोक्यात गेला असेल मला कल्पना नाही, पण आमच्या जागेवर जे डबडं उभं केलेलं ते डबडं ताबडतोब उचला, नाही तर आम्ही तिकडे येऊन बसणार म्हणजे बसणार. आणि आजपासून नव्हे तर उद्यापासून माझे शिवसेनेचे सगळे शाखा प्रमुख आहेत, पदाधिकारी आहेत, ते तिकडे जाऊन बसतील, चौकात बसतील. सब लोग साथ रहना चाहिए, पूरा मुंबई उनके साथ रहना चाहिए. और किसी की हिम्मत नहीं होनी चाहिए जब भी आपके लोग बैठेंगे तो किसकी हिम्मत नहीं होनी चाहिए उनके पास आने तक. और जनता की सेवा के लिए जो आपकी शाखा शुरू की, तो शाखा इसके आगे भी शुरू होगी, उसी जगह पर रहेगी, और उससे भी बढ़कर हम शाखा का पुनर्निर्माण करेंगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हेलो हेलो, उद्धव ठाकरे आगे बढ़ो.